द चेस किड्स बुक ऑफ टॅक्टिक्स याचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू पॅरेंट्स आणि इंट्रोडक्शन टू किड्स, पालकांसाठी सूचना आणि मुलांसाठी सूचना किंवा ओळख करून दिले पालकांसाठी, आणि मुलांसाठी पण काय पुस्तकामध्ये असेल, काय काय करावं लागेल याची ओळख करून दिली आहे. आता आपण चॅप्टर पहिला बघणार आहोत. पहिला लेसन आहे, पहिला धडा आहे, चेस बेसिक्स. बऱ्याच लोकांना चेस माहिती असेल, बरेच लोक चेस खेळले पण असतील, तरी सुद्धा हे त्यांच्यासाठी रिव्हिजन होईल. आणि जे नवीन असतील त्यांनी हा चॅप्टर परत परत पहा. नेमिंग द स्क्वेअर्स. जसे बुद्धिबळामध्ये, चेसमध्ये पीसेसला नावं असतात, तसे बोर्डवरती स्क्वेअर्स असतात, त्या स्क्वेअर्सला पण नावं असतात. नेमिंग द स्क्वेअर्सला नोटेशन म्हणतात, नोटेशन पण म्हणतात, चेस नोटेशन्स म्हणतात. ही पण खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. रँक्स आणि फाईल्स. रँक्स आर नंबर 1 to 8 आणि फाईल्स. आपण जर बुद्धिबळ पाहिलं असेल तर काही काही चेस बोर्डवरती काय असतं, एका बाजूला A to H लिहिलेलं असतं आणि एका बाजूला 1 to 8 लिहिलेलं असतं. ते नंबर्स जे असतात त्याला रँक्स म्हणतात, आणि ABCD असतं त्याला फाईल्स म्हणतात. चेस बोर्डमध्ये 64 स्क्वेअर्स असतात. आता रँक्स आणि फाईल्स आले. इथे लिहिलं A लिहिलंय, B लिहिलंय, फर्स्ट रँक लिहिलंय, सेकंड रँक लिहिलंय. आता ही जी आहे ही A फाईल झाली, ही B फाईल, ही C फाईल झाली. हे सगळे स्क्वेअर्स त्या फाईलमध्ये येतात. ही G फाईल झाली. उभ्या रेघा असतात त्या फाईल्स असतात, आणि आडव्या रेघा रँक्स असतात. हा 8th रँक झाला, हा 7th रँक झाला, हा 5th रँक झाला. या रँक्स आणि फाईल्सच्या मदतीने स्क्वेअर्सची नाव असतात. आता त्यांनी कुठलं उदाहरण वापरलंय, त्यांनी स्टार केलेला स्क्वेअर तोच आपण बघूया कुठला आहे. हे आता मी डिलीट करतो जे लाईन्स आणि काढलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जर कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून परत पहा. रँक्स अँड फाईल्स. ABCD जे आहेत ते फाईल्स आहेत, 1 2 3 4 आहेत ते रँक्स आहेत. आता त्यांनी इथे केलाय, स्टार केलाय. आता नेहमी पहिल्यांदा उभं खाली जायचं, D आणि 4. हा जो स्टार केलाय त्याचं नाव काय, D4 स्क्वेअर होईल. जेव्हा चेस नोटेशन्स लिहितात तेव्हा या स्क्वेअर्सची नावं लागतात आपल्याला. आपण जे पझल सोडवणार आहेत त्या सगळ्याचा बेस या स्क्वेअर्सचे नाव आहेत. दुसरा स्टार दिलाय. आता हा स्टार कुठला आपण बघूया. पहिल्यांदा उभं जायचं G, आणि नंतर मग आडवं जायचं 2. म्हणजे हा दुसरा स्टार जो दिलाय तो G2 स्क्वेअर आहे. जो पहिला स्टार आहे त्यांनीच दाखवलंय D4 आहे. तसे प्रत्येक स्क्वेअरची नावं घेता येतील आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं हे लिहायचं कसं आहे, स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं. कॅपिटल लेटर्स असतात आणि स्मॉल लेटर्स असतात. हे स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं. बघा, दुसऱ्या स्क्वेअरचं नाव G2. हा जो दुसरा स्टार दिलाय त्याचं नाव आहे G2 स्क्वेअर. आता पीसेसचे नावं काय हे बरंचसं माहिती असेल, थोडासा फॉरवर्ड केला तरी चालेल, किंवा पाहून घ्या. प्रत्येक पीस जसं असतो, जसे स्क्वेअर्सचे नावं असतात तसे पीसेसला पण सिम्बॉल असतात. किंगला K असतो, क्वीनला Q असतं, रुकला R असतो, बिशपला B असतं, नाईट लाईन असतं. पॉनला ॲक्च्युली नसतो सिम्बॉल, इथे नाही घेतलं तरी चालेल. पॉन त्या स्क्वेअरचं नाव घेतो. आता हा बोर्ड कसा मांडलाय बघा त्यांनी, पहा. काळा वजीर काळ्या घरात असतो आणि पांढरा वजीर पांढऱ्या घरात असतो. दोन्ही वजीर जे असतात ते D फाईलवरती असतात. वजीरला क्वीन म्हणतात. राजे, किंग नेहमी E फाईलमध्ये असतात. जिथे 1 2 असेल, 1 2 जिथे असेल तिथे नेहमी व्हाईट पांढरे पीसेस मांडायचे, आणि जिथे 7 8 असेल तिथे नेहमी काळे पीसेस मांडायचे. 1 2 व्हाईट पीसेस, इथे व्हाईट मांडायचे. 7 8 ब्लॅक पीसेस नेहमी लक्षात ठेवायचं. आणि अजून एक काय लक्षात ठेवायचं,
व्हाईट स्क्वेअर ऑलवेज ऑन द राईट साईड. जेव्हा तुम्ही बोर्ड मांडणार तेव्हा तुम्ही जिथे बसला त्याच्या राईट बाजूला नेहमी व्हाईट स्क्वेअर पाहिजे. हा नेहमी व्हाईट स्क्वेअर पाहिजे. पांढऱ्या रंगाचा स्क्वेअर इथं पाहिजे, पांढऱ्या रंगाचा स्क्वेअर इथं पाहिजे. व्हाईट स्क्वेअर ऑन द राईट, व्हाईट ऑन राईट असं लक्षात ठेवायचं. काय काय पाहिलं मग आपण? रँक्स फाईल्स पाहिलं. रँक्स म्हणजे आडव्या, फाईल्स म्हणजे उभं. स्क्वेअर्सचे नावं पाहिले. आधी उभं जायचं मग आडवं जायचं. D4 स्क्वेअर, G2 स्क्वेअर्स. आणि सिम्बॉल असतात प्रत्येक पिसेला. किंग राजा, क्वीन म्हणजे वजीर, रुख म्हणजे हत्ती, बिशप म्हणजे उंट, नाईट म्हणजे घोडा, प्याद म्हणजे पॉन, पॉन म्हणजे प्याद. आणि हे सगळे कॅपिटलमध्ये लेटर्समध्ये असतात. स्क्वेअर्सची नावं स्मॉल लेटर्समध्ये, पीसेसची नावं नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये असतात. आता अजून त्यांनी सिम्बॉल्स दाखवले तिकडे. चेक दिला की प्लस लिहायचं असतं. हे महत्वाचे बघू आपण. हॅश म्हणजे चेकमेट. 0-0 म्हणजे किंग साइड कॅसलिंग. अर्धा बोर्ड असतो तो किंग साइड, अर्धा बोर्ड जो असतो तो किंग साइड असतो, अर्धा बोर्ड असतो तो क्वीन साइड असतो. आता बघूया आपण किंग साइड कुठला, क्वीन साइड कुठला. हे सगळं काढून टाकतो आधी म्हणजे मला नीट दाखवता येईल. हा बोर्ड ब्लॅक साइड, हा बोर्ड व्हाईट साइड. तसंच हा बोर्ड असतो, हा भाग असतो तो क्वीन साइड असतो आणि हा भाग असतो तो किंग साइड असतो. किंग साइड आणि क्वीन साइड, ब्लॅक साइड आणि व्हाईट साइड माहिती पाहिजे आपल्याला सगळं हे. याच्यामध्ये अजून असतं हे 4 स्क्वेअर असतं, त्याला सेंटर ऑफ द बोर्ड म्हणतात. D4 D5, E4 E5 हे सेंटर ऑफ द बोर्ड. सेंटर ऑफ बोर्ड म्हणजे इथनं 3 स्क्वेअर जातात, इथनं 3 स्क्वेअर, इथनं 3 स्क्वेअर, इथनं 3 स्क्वेअर, म्हणून हे 4 स्क्वेअरना सेंटर ऑफ द बोर्ड म्हणतात. किंग साइड कॅसलिंग, क्वीन साइड कॅसलिंग. क्वीन साइड कॅसलिंग म्हणजे 0-0-0. 1-0 म्हणलं की व्हाईट विन्स. हे चेस नोटेशन्स आहेत सगळे. 0-1 म्हटलं की ब्लॅक विन्स, हाफ ऑफ म्हटलं की ड्रॉ, एक्सक्लेमेशन मार्क स्ट्रॉंग मूव, क्वेश्चन मार्क वीक मूव. रीडिंग अँड रायटिंग चेस नोटेशन्स. जेव्हा तुम्ही चेस खेळायला लागाल, मोठे मोठे मॅचेस वगैरे असतात. आता खूप अगदी म्हणजे 17व्या शतकातली, 18व्या शतकातली, 16व्या शतकातली गेम्स आपल्याकडे आहेत, कारण का त्याचे चेस नोटेशन्स कुणीतरी लिहून ठेवलेले आहेत, म्हणून हे चेस नोटेशन्स महत्त्वाचे असतात. आता कसे लिहायचे चेस नोटेशन ते त्यांनी दिलं आहे. व्हाईटनी पॉन पुढे केला, हा इकडे गेला. पॉनला स्क्वेअर नसतो, पहिला नेहमी व्हाईट लिहित असतो म्हणून E4 लिहिलंय. पॉनला P लिहित नाहीत, मग ब्लॅक खेळलाय, ब्लॅक E5 खेळलाय. पुढची मूव काय केली, समजा नाईट पुढे नेला, घोडा पुढे नेला, तर हा घोडा कुठला, घोडाचा सिम्बॉल काय आहे, N, N फॉर नाईट. आणि N कुठल्या स्क्वेअरवरती जातोय, F3 स्क्वेअरवरती जातोय. हा जो स्क्वेअर आहे तो F3 स्क्वेअर म्हणून NF3 लिहिलंय. आणि ब्लॅकचा नाईट कुठे येतो, काळ्याचा नाईट. नाईट म्हणजे घोडा. इथे हा स्क्वेअर कुठला आहे, C. आता मी या डिटेलमध्ये आत्ता का सांगतोय की मी असं अज्युम करतोय, मी असं की काही काही लोक नवीन असतील, त्या नवीन लोकांसाठी हे मी अजून डिटेलमध्ये सांगतोय. ज्यांना माहिती असेल त्यांनी एकदाच पहा, ज्यांना हे नवीन असेल त्यांनी अजून एकदा व्हिडिओ पहा. हे नोटेशन्स असे लिहिले जातात. हां, आता कॅप्चरसाठी काय केलं त्यांनी, कॅप्चर म्हणजे X. आता पॉन कॅप्चर झाला. आधी कसं होतं बघा, या ब्लॅक पॉननी या व्हाईट पॉनला कॅप्चर केलंय. मग हा ब्लॅक पॉन कुठल्या फाईलवरती आहे, E फाईलवरती आहे. हा ब्लॅक पॉन E फाईलवरती आहे. आणि त्यांनी ह्या स्क्वेअरवरच्या पॉनला कॅप्चर केले, म्हणून ते नोटेशन्स कसं आलं, E ब्लॅक पॉन E होता, कॅप्चर म्हणजे X.
आणि जिथे जातो त्या स्क्वेअरचं नाव लिहायचं D4. आता हा D4 ला गेलाय म्हणून EX D4 लिहिलं नोटेशन. एक्स म्हणजे कॅप्चर, तेच त्यांनी लिहिलं इथे. एक्स मीन कॅप्चर हॅज टेकन द पीस. कॅप्चरला टेक्स पण म्हणतात. ई टेक्स D4 किंवा ई कॅप्चर्स D4 असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हां, हे पण खूप महत्वाचं आहे. कोणाला कोणाला किती पॉईंट्स असतात. क्वीन म्हणजे वजिराला 9 असतात, हत्तीला 5 असतात. नाईट आणि बिशप, उंट आणि घोड्याला सेम पॉईंट असतात. पॉनला 1 असतो आणि किंगला पॉईंट नसतातच. कारण का आपण हारलो, किंग जर गेला, किंगचं चेकमेट झाला तर गेम संपून जाते, म्हणून किंगला पॉईंट नसतात. म्हणजे किंगला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंगला कॅप्चर पण करता येत नाही. द किंग कॅनॉट बी टेकन. समजा तुम्ही चेस खेळत असाल आणि तुम्ही चुकून किंग कॅप्चर केला, त्याला इल्लीगल मूव्ह म्हणतात. आणि साधारणपणे नियम असा आहे की 2दा इल्लीगल मूव्ह झाली की आपण हारतो. हे पॉईंट्स कशासाठी आहेत? बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मी जास्ती पॉईंट्स केले म्हणजे मी जिंकलो का, तर तसं नसतं. किंगला चेकमेट करावं लागतं. दुसरं म्हणजे ह्या पॉईंट्सवरनं आपल्याला कळतं की ते पीसची शक्ती किती आहे, किती पॉवरफुल आहे. सगळ्यात पॉवरफुल क्वीन असते. क्वीन म्हणजे वजीर, वजिराला 9 इनबॉर्ड असतात, हत्तीला 5. हे आपल्याला सगळ्याला माहिती पाहिजे. जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओ परत पहा, पॉज करा. आणि नेहमी कॅप्चर करताना जास्त व्हॅल्यूचा पीस कॅप्चर करायचा असतो, त्याला एक्सचेंज अप म्हणतात. चला, हा झाला आपला चेस बेसिक्सचा चॅप्टर झाला. चेस बेसिक्समध्ये जर रिवाइज करू परत, स्क्वेअर्सची नावं प्रत्येक मोठ्या गेम या लिहून ठेवलेल्या असतात. आपण पण आपली गेम लिहून ठेवायची, म्हणजे आपल्याला नंतर त्याची समजतं की ह्या मूवला मी मूव्ह करताना मी हे चुकलो. तर नेम ऑफ द स्क्वेअर्स खूप महत्त्वाचे आहेत. रँक्स आणि फाईल्स पाहिलं. आणि हे चेस नोटेशन्स, हे सिम्बॉल आहेत. प्लस म्हणजे काय, चेक दिला. 0-0 म्हणजे काय, कॅसलिंग केलं. 0-0-0 म्हणजे काय, क्वीन साईड कॅसलिंग. 0-0 किंग साईड कॅसलिंग. अर्धा बोर्ड असतो किंग साईड, अर्धा बोर्ड असतो क्वीन साईड, अर्धा बोर्ड असतो ब्लॅक साईड, अर्धा बोर्ड असतो व्हाईट साईड. चेस नोटेशन्स खूप महत्त्वाचे असतात. हे थोड्या बेसिक माहिती पाहिजे. परत व्हिडिओ पहा. चेस गेम्स कशा लिहायचं, ही चेस गेम लिहिली. पहिली मूव E4, नंतर E5. नेहमी व्हाईटची मूव पहिली असते, पांढऱ्याची मूव पहिली असते. नेहमी व्हाईट पहिल्यांदा खेळतो. एक्स म्हणजे कॅप्चर. आता इथे म्हटलं ते की गुड एक्सचेंज करा नेहमी. इन ऑर्डर टू मेक अ गुड एक्सचेंज वी नीड टू नो द व्हॅल्यू, त्याचं वर्थ किती आहे, त्यामुळे त्यांनी खाली दिलं आहे. म्हणजे आपल्याला ते जास्ती पॉईंट मिळाले. हत्तीने वजिराला मारलं, समजा माझा हत्ती असेल, तुमचा वजीर असेल, मी तुम्हाला तुमच्या वजिराला मारलं तर मला 9 पॉईंट मिळतात. तुम्ही माझ्या हत्तीला मारलं तर तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. त्याला एक्सचेंज अप म्हणतात. ठीक आहे, हा व्हिडिओ आपण आता थांबूया. पुढच्या वेळेस आपण चॅप्टर 2 घेऊया. हा व्हिडिओ परत एकदा पहा. काय अडलं तर कमेंट्स करा.